सर्वांना नमस्कार. अर्जुन मयुरी परवणावे या स्टोरीचे 26 एपिसोड यापूर्वीच अपलोड केलेले आहेत. कृपया ते सगळे एपिसोड ऐकण्यासाठी आपल्या चॅनलला भेट द्यावी. टाकीचं ते चावड बोलणं ऐकून लाजून दूर पळणाऱ्या मयुराणीला अर्जुनरावांनी हाताला पकडून जवळ घेतलं आणि ती आणखीन खूपच लाजून चूर झाली. मग अर्जुनराव तिला म्हणाले, मयू अजून पेढे खायचे का गं? आणि ती खूप लाज मिश्रित हसली आणि म्हणाली, बास आता झोपायचं. आणि काय हे आशुदोकेत किती चावड बोलता हो तुम्ही, अशानं तू तसा शिकेल ना. अर्जुनराव म्हणाले, मी काय म्हणतो बायको, लग्नाच्या आधी तू इतकी निर्लज्ज कशी होतीस गं? आणि तिने त्याला फटकाच मारला आणि माझी नालायक कुठले, निर्लज्ज होती म्हणजे मी काय करत होते निर्लज्ज असायला. आणि अर्जुनराव हसून तिला म्हणाले, अगं म्हणजे ही तुझी सगळी लाज कुठे गेली होती गं? मारक्या म्हशीसारखी माझ्याकडे तंबून बघायचीस आणि आई शपथ हे इतके मोठे मोठे बटाटे एवढे डोळे असायचे आणि किती त्रास दिलास तू मला, त्याला काही लिमिट असतं की नाही? तेव्हा वाटायचं की जगातल्या सगळ्यात मोठा शत्रू तू आहेस माझा. अजिबात हसत नव्हतीस. मग ती हसली आणि म्हणाली, मग शत्रूवरच प्रेम केलं ना तुम्ही शेवटी, आणि शत्रूलाच घरात घेऊन आलात ना. आणि अर्जुनराव म्हणाले, मग तुला माहीत आहे ना मला चॅलेंजेस आवडतात, आणि ते सुद्धा एका बाईनं मला चॅलेंज द्यावं. मग मी काय बांगड्या भरल्यात का? तू आपलं दाढी मिशा असल्यासारखं पुरुषासारखं राहायचं आणि मी लाजून राहायचं का? मग ती हसली आणि म्हणाली, बरं नका राहू लाजून, आता झोपा. आणि इतक्यात तिला पुन्हा खिडकीवर पाल दिसली आणि तिला किळस आली आणि ती म्हणाली, अहो बघा ना ती पाल, तिला हकलून द्या ना. आणि अहो बघा तिचं शेपूट तुटलेलं आहे. आणि अर्जुनराव म्हणाले, कुठं आय घालून आली कुणास ठाऊक, म्हणून बहुतेक तिच्या नवऱ्यानं तिला खूप मारलेली दिसते शेपूट तुटेपर्यंत. आणि मयुरी आता खूप हसायला लागली आणि म्हणाली, अहो पालीचा पण नवरा असतो का हो? अर्जुनराव म्हणाले, असतो. मग उगीचच इतकी पैदास होते का त्यांची? आणि मग ती म्हणाली, मग काय हो त्यांचं मिलन कसं होत असेल? अर्जुनराव म्हणाले, थांब आता पालीच्या जन्माला जातो म्हणजे आणि तुला रिटर्न येऊन सांगतो. कारण कुणीतरी म्हटलं आहे ना की जावे त्याच्या वंशात तेव्हा कळे. आणि तुला आवडत नाहीत ना सरपटणारे प्राणी, मग कशाला इतक्या उचापती करून उत्सुकता निर्माण करतेस? आणि तेव्हा त्या नाग नागिनीच्या मिलनाचा व्हिडिओ दाखवत होतं तर कशी ओरडलीस मला, आणि काय म्हणाली होतीस की मला काय त्यांचं बाळंतपण करायला जायचं आहे का? मग आता कशाला विचारतेस? मयुरीला तो किस्सा आठवला आणि ती म्हणाली, मग काय तर, किती घाणेरडं वाटलं मला ते, शी बाई. आणि अर्जुनराव म्हणाले, मग आपलं नाही का घाणेरडं वाटत? तुला सांगतो सगळ्यात घाणेरडा आणि हलकट प्राणी कोण असेल तर तो आहे माणूस. सगळ्यांना त्रास देतो. तसे इतर कुठलेच प्राणी इतरांना इतका त्रास देत नाहीस. आणि मयुरी हसली आणि त्याचे गाल ओढून म्हणाली, आणि माणसांमध्ये सगळ्यात जास्त हलकट आहे माझा नवरा, जो मला खूप त्रास देतो. झोपा ना आता अर्जुनराव, किती जागरण करणार आहात? आणि अर्जुनराव म्हणाले, हो बाई झोपतो, पण आधी सांग महाबळेश्वरचं फिक्स आहे ना? नाही तर झोपू देणार नाही हा मयू रात्रभर. आणि ती थोडी भाव खात म्हणाली, आता नाही, जाताना सांगते. अर्जुनराव म्हणाले, कधी जाताना सांगशील? माझा जीव जाताना सांगशील का? आणि आता ती चिडली आणि म्हणाली, कॅन्सल कॅन्सल कॅन्सल, महाबळेश्वर कॅन्सल. आणि अर्जुनराव म्हणाले, ओके, इथं पण चॅलेंज दिलंस का मला? मग ठीक आहे, महाबळेश्वर त्यांच्यासोबत कॅन्सल ना, आता तुलाच घेऊन जाणार, पण जाणार म्हणजे जाणार. आणि ती म्हणाली, मी नाही येणार, मला नाही हौस फिरण्याची, जा तुम्हीच. आणि अर्जुनराव हसले आणि म्हणाले, किती गुणाची माझी बायको, आता लगेच कशी म्हणालीस जा तुम्हीच? आणि ती म्हणाली, अहो तसं नव्हतं मला म्हणायचं, मी आपली असंच म्हणून गेले नेहमीसारखं. आणि अर्जुनराव म्हणाले, मग असंच गोड गोड बायकोसारखं राहायचं नेहमीसारखं, उगीचंच वाकड्या चिरून कडू कारलं व्हायचं नाही, समजलं? नाहीतर बघ मग. आणि आता सांगतेस की नाही मला महाबळेश्वरला जाऊ देणार की नाही? तेही हसतमुख, लटकवलेलं, रागीट, रडलेलं, पडलेलं, सडलेला चेहरा मला दिसला तर याद राख. ती म्हणाली, मग असं असेल तर माझा चेहरा न बघताच जा ना, माझ्यापाशी काय गुंतलं आहे तुमचं सांगा? जा तुमचं तुम्ही, माझा चेहरा न बघताच, माझं मागं काही का होईना, मी रडो पडो सडो झडो. आणि अर्जुनराव म्हणाले, पण मी म्हणतो तुला हसून निरोप द्यायला काय होतंय? तुझ्या बापाची बाबळ बुडेल का? आणि लक्षात ठेव, तू खुश तर मी खुश, कारण तुझ्यात माझं खूप काही गुंतलेलं असतं गं बायको, असं तो चावटपणे तिच्याकडे बघून म्हणाला. आणि ती खूप लाजून हसायला लागली. मग तो तिच्या छातीकडे बघून म्हणाला, बाकी माझ्यासारखं नशीबवान मीच बरं का? ती म्हणाली, कशाबद्दल? चांगली बायको मिळाल्याबद्दल. आणि अर्जुनराव म्हणाले, चांगली बायको मिळाल्याबद्दल नाही, चांगल्या बायकोला मी मिळवल्याबद्दल. पण माझी बायको आहेस म्हणून मी नाही तर तू नशीबवान आहेस. म्हणून तर फॅक्टरीच्या मालकासोबत लग्न झालं आणि आराम करतेस, नाहीतर अमितसोबत लग्न झालं असतं ना तर फॅक्टरीतल्या
कामगारासोबत लग्न राहावं लागलं असतं. तशी ती चिडली आणि म्हणाली, आता हे इथं काढायची काही गरज होती का? अर्जुनराव म्हणाले, मग तू महाबळेश्वरला मला नकार का दिलास? आपला नवरा एवढा आपल्यावर मरतो, आपल्यासाठी झुरतो, आपल्यासाठी इतकं करतो, तरीही त्याला इतकं छळायचं असतं का? तू हसऱ्या चेहऱ्यानं मला रामराम केलास की मग मी आनंदात जाणार आणि माझ्या जीवाला घोर नाही लागायचा. आणि मग ती हसून म्हणाली, ठीक आहे, जातो मी, पण काळजी घ्यायची, उंच ठिकाणी जायचं नाही, समजलं? दरीच्या ठिकाणी कडथड्यापाशी जायचं नाही. आणि अर्जुनराव पुन्हा चावटपणा करत म्हणाले, पण बायको, मला उंच कठड्याची आणि दरीची सवय आहे. आता नाही भीती वाटत, फक्त पहिल्यांदा वाटली होती हनीमूनच्या रात्री. असं तिने लाजून त्याला आणखीन एक फटका दिला आणि म्हणाली, निर्लज्ज कुठले, माझ्या सगळ्या सूचना मान्य असतील तर जायचं, नाहीतर कॅन्सल कॅन्सल कॅन्सल. आणि तो नंदी बैलासारखी मान हलवत म्हणाला, हो हो हो, तुझ्या सगळ्या सूचना मान्य मान्य मान्य. आता परमिशन ग्रँटेड आहे का मॅडम? ते विथ स्माईल. आणि ती हसून म्हणाली, यस. आणि अर्जुनराव मग खुश झाले. आणि तुझे खूप खूप आभार, मंडळ आपलं आभारी आहे, असं म्हणून नेहमीप्रमाणे तो तिला पाठीमागून मिठी मारून झोपला. मग एके रविवारी सुट्टी होती म्हणून तो एकटाच बांधकामावर गेला. बाजूलाच शेड मारायचं काम सुरू होतं आणि त्यावर आज अर्जुनराव स्वतः पाणी मारत होते. सकाळी सकाळी मयुरीची नाश्त्याची गडबड सुरू होती. लता आली आणि म्हणाली, ताई, मी काही करू का हो? मयुरी म्हणाली, तू इकडे नको येऊ बरं, तुला फोडणीचा त्रास होतो ना, तू फक्त आशूला आसावरीला काय हवं ते दे आणि तुझ्यासाठी कोणता नाश्ता बनवू ते सांग. लता म्हणाली, तुम्ही जे बनवाल त्यातलंच खाते ना थोडंसं. मयुरी म्हणाली, थोडंसं का खाशील? अजिबात असं चालणार नाही, तुला काय आवडते ते सांग, पोटभर खा. आणि मयुरीची ती आपुलकी बघून लताच्या तर डोळ्यातच पाणी यायचं. सख्खी आई सख्खी बहीणसुद्धा कंटाळली असती इतकं सगळं करायला तिच्यासाठी, पण मयुरी कंटाळत नव्हती. मग सगळ्यात आधी मयुरीने तिच्यासाठी फळं चिरून दिली आणि म्हणाली, आता ही संपवायची. आणि आता हे त्या दोघींचं डेली रुटीन असायचं. लताची काळजी खूप घ्यायची मयुरी आणि मयुरीची काळजी अर्जुनराव घ्यायचे. त्यामुळे तिच्यामध्ये इतका उत्साह संचारायचा की ती थकत नसायची. पण बायकोला चुकायची 1% परमिशन नव्हती. मग लता म्हणाली, ताई, भाऊजी कुठे आहेत? आज सकाळी सकाळची गडबड नाही वाटतं तुमच्या स्वारींची आणि जादूची जप्पी मिळाली की नाही अजून? आणि मयुरी तिला हसून सांगणारच होती आणि म्हणाली, अगं अर्जुनराव ना. आणि इतक्यात अर्जुनरावांचाच फोन आला आणि ते बघून लतासुद्धा शॉक झाली, सचिनसारखीच. आणि म्हणाली, खरंच ताई, यालाच म्हणायचं हार्ट टू हार्ट कनेक्शन. तुम्ही त्यांचं नाव घेतलं की त्यांना कसं कळतं काय माहीत? मयुरी हसली आणि म्हणाली, आता ते मलाच माहीत नाही, अजून मला कळलं नाही तर तुला कसं सांगू? आणि मग तिने फोन घेतला. अर्जुनराव म्हणाले, मयू, येताना भाजी आणू का गं, फ्रेश फ्रेश? ती म्हणाली, हो आणा, पण तुम्ही निघताय कधी? किती वाजले बघितलं ना? अर्जुनराव म्हणाले, नाही बघितलं आणि बघणारही नाही. इथं आलो की मन खूप रमून जातं बघ. आणि काय गं, मला का घरी बोलावतेस? काय तुझ्या मनात काय आहे? मोगऱ्याचा गजरा घेऊन येऊ का? तशी तिला अजून हसली आणि हळूच म्हणाली, अहो, फोन स्पीकरवर आहे आणि मी किचनमध्ये आहे, समजलं? आणि अर्जुनराव बेफिकीरपणे म्हणाले, मग किचन सोड, बेडरूममध्ये जा, मी आलोच. ती म्हणाली, गप्प बसा आणि तिथं काय करताय ते सांगा. अर्जुनराव म्हणाले, अगं, शेडला पाणी मारतोय, आज एकही वर्कर कामाला नाही ना, रविवार आहे. मग माझ्या म्हशीचा गोटा मला व्यवस्थित करायला नको मारायची मला आणि जवळच येऊ देणार नाही. तिनं लात मारली तर मग मी काय करू? आणि ती थोडी चिडून सगळं समजून म्हणाली, नालायक अर्जुनराव, तुम्ही मला मस्त म्हणताय का? फालतूगिरी बंद करा आणि काय करताय ते सांगा. तो पुन्हा चावटपणा करत मला, अगं, खड्ड्यात पाणी सोडतोय, घरच्या खड्ड्यात तू पाणी सोडू देत नाही ना, मग बाहेर तरी सोडावं म्हणून पाणी सोडतोय. आता ती हसली आणि म्हणाली, शोधा शोधा, बाहेरच खड्डे शोधा, खूपच पाणी आहे ना तुमच्या अंगात. किती ते घाणरड बोलावं माणसानं. आता फालतूगिरी बंद करा आणि घरी कधी येतात तेवढं सांगा, म्हणजे मला नाश्ता करायला बरं. आणि अर्जुनराव म्हणाले, येतं गं, इथं थोडा प्रॉब्लेम झाला आहे. ती म्हणाली, अरे देवा, आता काय झालं? आणि अर्जुनराव म्हणाले, इतकी का हवालदिल झालीस आणि डायरेक्ट देवाला बोलवलंस? प्रॉब्लेम इतका मोठा नाही की देवाला बोलवावं, माझ्याकडून सुद्धा दुरुस्त होऊ शकतो तो प्रॉब्लेम. मग ती आता पुन्हा थोडी हसली आणि म्हणाली, पण झालं आहे काय ते तरी सांगा. अर्जुनराव म्हणाले, अगं, हा पाईप बघ ना, इथे मला खूप त्रास देतोय, इथे जोडला की तिथं सटकतोय, पुढून घातला की मागणं निघतोय, सगळं जुगाड करताना आणि पाणी देताना माझ्या नाकी 9 आलेत. आणि तुझं आपलं घरी या आणि घरी या. घर बांधणं म्हणजे खायचं काम नाही काही, स्वप्नातला महल बांधणं सोपं नसतं. आणि ती म्हणाली, मग नवीन पाईप घ्यायचा ना, कोणी सांगितले तुम्हाला जुन्याच पाईपवर ॲडजस्ट करत बसायला? आणि अर्जुनराव पुन्हा चावटपणा करत म्हणाले, बायको, लगेच नवीन पाईप घ्यायचं का गं? अगं, जुनाच चांगला असतो, मुरलेला असतो, रुळलेला असतो, पटकन बसतो आणि निघतोसुद्धा. तशी मयुरी त्याचा मतितार्थ समजून लाजायला लागली आणि देवा रे देवा, आता तुम्ही घरी येऊच नका, तिथेच बसा, तिथल्याच खड्ड्यात पाईप घालत आणि पाईप काढत, चावट कुठले. आणि तिनं फोनच ठेवून दिला.
आणि अर्जुनराव खूप मोठ्यानं हसले. मग शेवटी ते घरी आले. मयूर बेडरूममध्ये बसली होती आणि आल्या आल्या त्यांनी टोपी फेकली आणि म्हणाले, आईच्या गावात घर बांधायचं म्हणजे काही सोपं नाही. टिंब टिंब फाटते घर बांधताना. आणि ती घाबरली. तिला वाटलं घराला जास्त खर्च होतोय की काय, म्हणून अर्जुनराव चिडले वाटतं. का त्यांना खूप त्रास झाला आहे आज त्या बांधकामाचा, म्हणून वैतागले असतील. आणि ती गोड बोलत म्हणाली, अहो काय झालं, असं का बोलताय. आणि अर्जुनराव खाली वाकले आणि तिला त्यांची बॅक साईड दाखवत म्हणाले, हे बघ कशी फाटली. आणि तिनं पाहिलं तर चक्क खरंच त्याची पॅन्ट फाटली होती पाठीमागून. आणि मयुरी खूप खूप हसायला लागली. काय करावं या माणसाला, तिला तर समजतच नव्हतं. ती म्हणाली, अहो हे कसं झालं. अर्जुनराव म्हणाले, अगं त्या पाईपनंच आई घातली. पटकन इकडून पाणी मारत होतो आणि तिकडे निसटला. मी पळत पळत गेलो पाईप बसवायला आणि झटकन वाकलो आणि फाटली. आणि मयुरी खूप हसत होती. तिचा अख्खा दिवस हसण्यात गेला. आणि आता बघता बघता रॉयल गँगचा महाबळेश्वरला निघण्याचा दिवस आला. सगळ्यांनी आपली पॅकिंग केली. त्याआधीच एक फोनसुद्धा झाला. मग किती वाजता गाडीला स्टार्टर मारायचं ते ठरलं. सकाळी 6:30 वाजता निघायचं असं ठरलं. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको चल लवकर मिटते, कारण मला लवकर झोपायचं आहे आणि त्याआधीच मला तुझं काम करायचं आहे. आणि 2 दिवस तुला माझी आठवण येणार नाही, इतकं प्रेम मला तुझ्यावर आज करायचं आहे. नुसत्या प्रेमाचा वर्षाव करणार आहे मी तुझ्यावर आज. आणि ती गालात गोड हसली आणि तिच्या अंगावर अर्जुनरावांच्या प्रणयाच्या आवेगाच्या आठवणीनं शहार आला. आणि ती म्हणाली, अहो पण आशू झोपायला हवा की नको, तो अजून जागाच आहे. अर्जुनराव म्हणाले, हल्ली ते बेनं झोपतच नाही, UPSCच्या स्टुडंटसारखा जागत असतो आणि अभ्यास करतो. ए आशू झोप ना आता. तो मला नाही बाबा, मला खूप अभ्यास आहे, तो पूर्ण केल्याशिवाय मी झोपणार नाही. अर्जुनराव म्हणाले, बेने आईबापाची थोडी तरी अडचण समजून घे की किती विलनसारखा करतोस. आणि आशू काहीच न कळू म्हणाला, आता मी काय केलं, माझं मी अभ्यास करतोय ना. आणि तुम्ही सारखे मध्ये मध्ये बोलत असता आणि सारखी आई हसत असते. तुमचं काय चाललेलं असतं कोणास ठाऊक. पण मी सांगू का आई का हसते. आणि बाबा त्या काकू आहेत ना शेजारच्या, त्यांना आई काय म्हणतो ती माहीत आहे का. आणि मयुरी म्हणाली, आशू गप्प बस, तू माझं भांडं फोडू नकोस आता. आणि अर्जुनराव म्हणाले, बायको तुझं भांडं तर मीच फोडलं आहे की, तेही 10 वर्षापूर्वी. तुझा उद्घाटक मीच आहे. आणि आशूने नवीन शब्द ऐकला आणि लगेच विचारलं, बाबा उद्घाटक म्हणजे काय हो. आणि अर्जुनराव म्हणाले, आता नंतर सांगतो, झोप बरं. असं म्हणून अर्जुनरावांनी त्याची पुस्तकं आवरून ठेवली. त्याला जवळ घेतला कुशीत आणि पटकन झोपवला. आणि मग म्हणाले, ए मयू झोपला बघ, किती पटकन झोपतो ना ग हा, खूप लकी आहे बघ झोपेच्या बाबतीत. ती म्हणाली, जसे की तुम्ही सुद्धा पटकन झोपता. अर्जुनराव म्हणाले, पण मी आज तुला खूप जागवणार. आज खूप मूड आला आहे मला आणि पलंगतोड परफॉर्मन्स करणार आहे आज मी. तशी ती पुन्हा शहारली आणि तिनं केस मोकळे सोडले आणि त्यावरून कांगवा फिरवायला लागली. आज तिचा पण मूड छान होता. तसं रोजच मूड छान असतो, पण आज थोडा हटके होता. आणि ती गुणगुणत म्हणाली, राजा को रानी से प्यार हो गया. आणि चावट अर्जुनराव पुन्हा गाण्याची तोडफोड करत उलट गाणं म्हणाले, राजा से रानी को प्यार हो गया. तशी मयुरी खूप खूप हसायला लागली, अगदी पोट धरून. आणि म्हणाली, काय हो अर्जुनराव तुम्ही पण जा तिकडे. असं म्हणून तिने त्याला कंगवा फेकून मारला. आणि तसा तिच्या हसण्यानं झोपलेला आशू जागा झाला. आणि अर्जुनरावाने डोक्यावर हात मारून घेतला आणि तिला म्हणाले, तुझ्या आईच्या नानाची टांग उठवलंस ना पोरगं, किती मोठ्यानं हसतेस. आता झोप तशीच, मी झोपतो. असं म्हणून तो झोपला. आणि ती म्हणाली, आणि तुमच्या नानाच्या आईची टांग, इतकं फाजील कोणी बोलायला सांगितलं होतं तुम्हाला. असं म्हणून तिनं त्याला मिठी मारली आणि दोघेही खूप खूप हसत होते.